नेमकं उद्या काय आहे? शनिवार दिनांक 18 रोजी रत्नागिरीमध्ये बालाजी मंगल कार्यालय येथे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा, काजू आणि मच्छीमार या सगळ्या शेतकऱ्यांचा, आंबा उत्पादक, काजू उत्पादक शेतकऱ्यांचा एक मेळावा आयोजित केला आहे आणि खासदार राजू शेट्टी, शेतकरी सगळे नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर माजी खासदार विनायक राऊतसाहेबसुद्धा उपस्थित राहणार आहेत. आज संपूर्ण कोकणामधला, विशेष करून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो शेतकरी आहे, त्या ग्लोबल वॉर्मिंग आणि जे संकट आलेलं आहे याच्यामुळं आंबा उत्पादन कमी झालेलं आहे आणि शासनानं तुटपुंजी जी मदत जाहीर केलेली आहे ही इथल्या सगळ्या आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकऱ्याची चेष्टा आहे आणि त्यामुळं हेक्टरी 22,000 रुपये न देता हेक्टरी 5 लाख रुपये आम्हाला मदत मिळावी. प्रति झाडाला 5,000 रुपये अशाप्रमाणे आणि काजूच्या प्रति झाडाला 3,000 रुपये ही आमची आता तातडीची प्राथमिक मागणी आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळं म्हणजेच हा डिझास्टर मॅनेजमेंटमधलाच भाग आहे. आमच्या आंबा पिकात नुकसान झालं. राज्य सरकारने केंद्र सरकारला आपला अहवाल पाठवला पाहिजे, त्यांची टीम या ठिकाणी आणली पाहिजे. गेले 1.5-2 महिने सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून हे शेतकऱ्याचं उत्स्फूर्तपणाचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि त्यामुळं आज शेतकरी खूप आर्थिक अडचणीत आलेला आहे. एका शेतकऱ्यानं दुर्दैवानं आत्महत्या केलेली आहे आणि त्यामुळं राज्य सरकारच्या हे विरोधातला विषय नसून ही एक चळवळ शेतकऱ्याच्या, कोकणातल्या आंबा उत्पादक, काजू उत्पादक आणि मच्छीमार बांधवाची आम्ही चळवळ उभी करतो आहे आणि त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी ह्या आंबा उत्पादकाला मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.